हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलवरती. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझ्या एका व्हिडिओवरती कमेंट आला होता की सर फोटोशॉप जो आपला ॲडॉब फोटोशॉप 7.0 हा व्हर्जन असतो, हा कशा प्रकारे आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करायचा, कशा प्रकारे त्याचं सेटअप करायचं, कशा प्रकारे त्याला सुरुवातीपासून हा सुरू करायचा असतो. म्हणजे जर तुमच्याकडे फोटोशॉप अजिबातच नाही आहे तर तुम्ही कशा प्रकारे ते करू शकता याच्यावरती एक डिटेल्ड व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, मी सेम तोच व्हिडिओ आज आपल्यासाठी घेऊन येतोय. आज आपल्याला शिकायचं आहे ॲडॉब फोटोशॉप 7.0 कशा प्रकारे आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण इन्स्टॉल किंवा सेटअप त्याचा करू शकतो. तर बघा, सर्वात आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मार्केटमध्ये फोटोशॉपचे खूप सारे नवीन नवीन व्हर्जन सुद्धा आता आलेले आहेत. फोटोशॉप 7.0 हा खरं तर जुना झालेला आहे, परंतु फोटोशॉप 7.0 ठीक आहे, ॲडॉब फोटोशॉप 7.0 हा सर्वात जास्त प्रचलित आणि सर्वात जास्त यूज होणारा, सर्वात जास्त ठिकाणी यूज होणारा व्हर्जन आहे फोटोशॉप 7.0 चा. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात आधी तुम्हाला पाहिजे आहे फोटोशॉपची EXE फाईल. जर तुमच्याकडे ही EXE फाईल म्हणजेच एक्झिक्युटेबल फाईल नसेल तर तुम्ही मला मेल करू शकता. मी तुमच्या मेलवरती डायरेक्टली ही फाईल पाठवून देणार, किंवा तुम्ही गुगलचा वापर करून ती डाउनलोड सुद्धा करू शकता. तसं तर हा व्हर्जन जो आहे 7.0 हा पेड व्हर्जन आहे, परंतु तुम्हाला त्याचा क्रॅक व्हर्जन जर इन्स्टॉल करता आला तर खूप चांगली गोष्ट आहे. गुगलवरतून जर तुम्हाला क्रॅक व्हर्जन त्याचं डाउनलोड करता आला तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु जर तुम्हाला ते जमत नसेल, कारण ते खूप कठीण आहे, जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही मला डायरेक्टली मेल करू शकता. माझ्या व्हिडिओवरती, या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही तुमचा मेल देऊन मग मी तुम्हाला डायरेक्टली मेलवरती तुम्हाला पाठवून देणार. तर ही जे काही झाली ती डाउनलोड करण्याची किंवा मी तुम्हाला पाठवून देणार, ती प्रोसेस झाली. तर चला सुरू करूया आजचा मेन टॉपिक. आपण कशा प्रकारे आपल्याकडे एक्झिक्युटेबल फाईल असल्यावर कशा प्रकारे त्याला इन्स्टॉल करू शकतो. सर्वात आधी बघा, ही या फोल्डरमध्ये फोटोशॉप 7.0 हा जो फोल्डर तुम्हाला दिसताय याच्यामध्ये माझी एक्झिक्युटेबल फाईल आहे. मी याला डबल क्लिक करून ओपन करतो. आता बघा, आपली फोटोशॉपची फाईल मी ओपन केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे 1 2 4 फोल्डर तुम्हाला दिसतात. त्याच्यातली सर्वात जे शेवटचे आहे ते आपले हे झिप फोल्डर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी पूर्ण फोटोशॉप आपला एक्झिक्युटेबल फाईल आहे. झिप फोल्डरचा झिप फाईलचा वापर अशा प्रकारे असतो की त्याच्यामध्ये अजिबातच कोणतेच व्हायरस लागत नाही, आणि बाकी जे आहेत ते सगळे हे म्हणजे रनर फाईल आहेत. ओके, तर बघा, सर्वात आधी याची जे सिरियल की आहे ते सिरियल की आपल्याला कॉपी करून घ्यायचे. मी या सिरियल कीला Ctrl+C च्या मदतीने मी असं कॉपी करून घेतो, किंवा राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही याला कॉपी करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फोटोशॉपचा फोल्डर दिसतो, याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर बघा, मी याला मॅक्झिमाइज केलं आहे. डबल क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळे फोल्डर, वेगवेगळे पूर्ण लिस्ट तुम्हाला येते, खूप सारे लिस्ट दिसून येईल. आणि इथं सेटअप नावाचे सुद्धा 2 3 ऑप्शन दिसून येतील. जसं इथे एक सेटअप आहे, एक सेटअप आहे, एक सेटअप आहे, पुन्हा खाली सेटअप INS LID वगैरे दिसतंय तुम्हाला. परंतु तुम्हाला कुठेच क्लिक न करता डायरेक्टली तुम्हाला हा एक ब्ल्यू कलरचा चिन्ह दिसेल. ठीक आहे, हा दिसतंय ब्ल्यू कलरचा चिन्ह, जिथे कम्प्युटरचा छोटासा साईन काढलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. या सेटअप वरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर इथे यस दिसेल, तुम्हाला यस वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपला जो ॲडॉब फोटोशॉप 7.0 हा इन्स्टॉल करण्याची प्रोसेस तुम्हाला इकडे दिसत असेल. आधी 90% झाला, त्याच्यानंतर 100% झाला. आता नंतर तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन दिसले. त्या डायलॉग बॉक्स वरती तुम्हाला नेक्स्ट हा ऑप्शन दिसेल, नेक्स्ट आणि कॅन्सल. तर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर परत एकदा द अवॉइड रिस्टार्टिंग युअर सिस्टीम आफ्टर इन्स्टॉलिंग, प्लीज क्लोज ऑल ॲडॉब ॲप्लिकेशन बिफोर प्रोसेसिंग. ठीक आहे, असं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला तुमची लँग्वेज निवडायची. आपण इंडियामध्ये राहतो, नॉर्मली US इंग्लिश हा आपली लँग्वेज आहे. ओके, तुम्ही इथून दुसरी कोणती सुद्धा करू शकता. नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथं 3 ऑप्शन दिसतील, बॅक, ऍक्सेप्ट आणि डिसलाईक. तर तुम्हाला इथं ऍक्सेप्ट या बटन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव टाईप करून घ्यायचं. जसं टायटल आहे तर तुम्ही इथं मिस्टर टाईप करू शकता. ठीक आहे, मिस्टर. मग फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं. जसं मी ठाकरे कम्प्युटर्स करतोय. ठीक आहे, ठाकरे जी कम्प्युटर्स वगैरे करणार. तुम्हाला तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे. कंपनीमध्ये तुम्ही काही लिहू शकता. जसं मी ठाकरे कम्प्युटर्स लिहितो.
त्याच्यानंतर इथे बघा सिरियल नंबर. आता सिरियल नंबर आपण कॉपी केला होता सर्वात आधी, तुम्ही स्किप केले असाल तर तुम्हाला समजलं नसणार ते, ठीक आहे, सिरियल की काय आहे. पण तुम्ही जर कंटिन्यू पाहत असाल व्हिडिओ तर तुम्हाला नक्की समजलं असेल. आपण जो सुरुवातीला सिरियल की कंट्रोल+C या बटनने कॉपी केला होता तो तुम्हाला इथे कंट्रोल+V या बटनने पेस्ट करायचा. आता बघा मी कंट्रोल+V प्रेस केल्याबरोबर इथे तुम्हाला सगळं तो सिरियल की ऑटोमॅटिकली पेस्ट झालेलं दिसणार आहे. त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला इकडे नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. नंतर इकडे देतो एक छोटासा डायलॉग बॉक्स ओपन झालाय. यू हॅव प्रोव्हाइड द फॉलोइंग रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन. तुम्ही जे काही तिथं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकलेली होती, प्रोव्हाइड केली होती, ते सगळं तुम्हाला इथं दिसतंय. तुम्हाला इथं यस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. यस या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला 2 ऑप्शन दिसून येतील. त्याच्यामध्ये सर्वात वरती हेडिंग पाहून घ्या काय लिहिलेली आहे. क्लिक द टाइप ऑफ सेटअप यू प्रेफर, देन क्लिक द नेक्स्ट. इथं तुम्हाला तुमचं सेटअपचा टाईप निवडून घ्यायचं, तुम्हाला टिपिकलच ठेवायचं आहे, कस्टम ठेवायचं नाही आहे. ओके, नंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. परत इथं काही ऑप्शन दिलेले आहेत, तिथून तुम्ही क्लिक वगैरे चेक करू शकता. तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये पाहिजे, JPG मध्ये पाहिजे सुद्धा तर आपण इथे पण क्लिक करू शकतो. INC वगैरे हे सगळे काही ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला आता समजणार नाही मित्रांनो, कारण हे सगळे ॲडव्हान्स ऑप्शन्स आहेत. ओके, तुम्ही एकदाची जर फोटोशॉप यूज करायला पकडले, चांगलं त्याच्यामध्ये जर एक्सपर्ट झाले तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन समजून येतील. ओके, त्याच्यानंतर तुम्ही परत त्याला डबल रिइन्स्टॉल सुद्धा करू शकता. ओके, नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसेल. परत एकदा नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. नंतर खाली तुम्हाला एक लोडिंग होताना दिसेल फाईल, ठीक आहे, कॉपी होत आहे पूर्ण. ॲडोब फोटोशॉप, इमेज एडिट वगैरे सगळे जे काही प्रोग्राम असतात ते सगळे काही कॉपी होत आहेत. थोडा वेळ घेईल मित्रांनो. याच्यामध्ये बघा 19% झालाय, 20% झालाय. असं पूर्णपणे जोपर्यंत 100% होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट बघायची. अगदी फास्ट रीतीने होतो, कारण बघा मी काहीच व्हिडिओला फास्ट वगैरे केलेलं नाही. अगदी फास्टमध्येच तो ऑटोमॅटिकली प्रोसेस होत आहे. तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या कॉन्फिगरेशन वरती आहे तो किती प्रकारे फास्ट चालतो ते. जर तुमचा कोर टू ड्यू असेल कम्प्युटर तो थोडा स्लो चालणार. ही जी प्रोसेस आहे ही अगदी स्लो चालणार. तुमचा i3, i5, i7 असेल तर त्या प्रकारे तो फास्ट रीतीने रन होईल. ठीक आहे, सगळे फाईल जे आहेत ते कॉपी होत आहेत. इकडे तुम्हाला वरती दिसत असतील विजिट adobe.com फॉर, ठीक आहे, तुम्हाला डाउनलोडेबल गुड्स चेक करायचे. त्याच्यामध्ये प्रोडक्ट ट्युटोरियल, टिप्स अँड ट्रिक्स, ठीक आहे, कस्टमर सपोर्ट लाईट्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येथून या adobe.photoshop.com वरतून तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, इकडे बघा तुम्हाला ग्रेट वर्क्स वगैरे याच्यामध्ये दिसत आहे. हे सगळे काही फोटोशॉप आपली मार्केटिंग करत असते मित्रांनो, जे तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे. हा आपला फोटोशॉप 7.0 बघा तुम्हाला इकडे वरती दिसत असणार. Adobe फोटोशॉप 7.0 कशा प्रकारे इन्स्टॉल करायचा हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर बघा हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथं सिंपली फिनिश या बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा इकडे हा तुम्हाला चेक दिसतंय ना, याच्यावरती चेकच ठेवायचं आहे, तुम्ही अनचेक करू नका. डिस्प्ले फोटोशॉप रेडमी फाईलवरती, ठीक आहे, फिनिश वरती क्लिक करा. फिनिश वरती क्लिक केल्यानंतर थँक्यू असं एक ऑप्शन आला होता आपल्याला. त्याच्यानंतर हे एक वर्डपॅडची फाईल ओपन झाली. सिंपल या फाईलला क्लोज करून घ्या. ठीक आहे, बघा थँक्यू फॉर चुझिंग Adobe फोटोशॉप 7.0 आपल्याला थँक्यू म्हणतोय. ओके वर क्लिक करून घ्या सिंपली. त्याच्यानंतर तुम्ही बघा ऑटोमॅटिकली ही फाईल पूर्णपणे क्लोज झालेली आहे आपली. ही या फाईलला काहीच करू नका, याला सिंपल क्लोज करून घ्या. आता सगळं काही क्लोज झाल्यानंतर बघा तुम्हाला डेस्कटॉप वरती त्याचं साईन नाही दिसतंय, परंतु सर्च बार मध्ये तुम्ही सर्च केले किंवा स्टार्ट बटन वरती क्लिक केले तर तुम्हाला इकडे डायरेक्टली दिसून येईल Adobe फोटोशॉप 7.0. त्याखाली Adobe इमेज रेडी 7.0 सुद्धा आहे. ठीक आहे, खाली फोटोशॉपचे वेगवेगळे त्याच्यामध्ये जे काही प्रोग्राम असतात ते सगळे इन्स्टॉल झालेला तुम्हाला दिसून येतील. तर बघा सिंपल आपण Adobe फोटोशॉप 7.0 याच्यावरती क्लिक करूया. मी तुम्हाला सुरू पण करून दाखवणार आहे. ओके, याच्यावरती ओके वरती क्लिक करा. सिंपली बघा Adobe फोटोशॉप 7.0 हेडिंग तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे आपला फोटोशॉप काही ओपन झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला डू यू विश टू चेक द न्यू प्रोडक्ट अपडेट्स आपल्याला गरज नाही, त्याच्यामुळे मी नो करणार. ठीक आहे, बघा फोटोशॉप आपला ओपन झालेला आहे. फाईल वरतून तुम्ही इकडे न्यू वर क्लिक करू शकता. तुम्हाला इथून कोणता नाव द्यायचं आहे ते देऊ शकता. ओके वरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा असं फोटोशॉप जो आहे हा ओपन झालेला आहे. इथून तुम्ही जे काही फोटोज वगैरे तुम्हाला एडिट करायचे असतील ते तुम्ही एडिट करू शकता, किंवा ओपन वरती क्लिक करून तुमची फाईल इथं ओपन होईल. तुम्ही फाईलवरून तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही एखादी फोटो वगैरे एडिट करायचं आहे ते सगळं तुम्ही याच्यामधून करू शकता. तर हा होता आपला फोटोशॉप 7.0 कशा प्रकारे इन्स्टॉल करायचा याची एक फाईल होती. ओके, याचा एक व्हिडिओ होता.
तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे फोटोशॉप 7.0 हा आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कशा प्रकारे इन्स्टॉल करायचा। बघा मी तुम्हाला कम्प्युटरवरती करून दाखवतोय, परंतु एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये काहीच फरक नसतो, म्हणजे त्याच्या सिस्टीममध्ये काहीच फरक नसतो, सगळं काही सेम असते, फक्त त्याच्या हार्डवेअरमध्येच म्हणजे लॅपटॉपमध्ये कीबोर्ड माऊस सगळं काही इंटरनल असते आणि आपलं डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये सगळं काही अलग अलग असते, बस एवढाच फरक आहे मित्रांनो। बाकी जी आपली इन्स्टॉलिंगची सेटअपची प्रोसेस होती ते सगळं सेम असणार आहे। तुम्ही लॅपटॉप यूज करता किंवा कम्प्युटर यूज करता, तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही समजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे होता आपला फोटोशॉप 7.0 कशा प्रकारे इन्स्टॉल करायचा याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कम्प्युटर्स या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।